आत्ता जे आम्ही पुणे म्हाडाच्या आत्ता कार्यालयावर जे आम्ही आत्ता आलेलो आहे, याच्यापूर्वी गेले 2 महिन्यापासून आम्ही पुणे लोकमान्य नगर बचाव कृती समितीच्या माध्यमातून हा लढा उभा केलेला आहे। ज्यावेळेस आम्हाला कळालं की मे महिन्यामध्ये या ठिकाणी स्थानिक आमचे जे आमदार आहेत त्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आणि मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर स्थगिती दिली। तो महिना होता मे महिना, साधारण 24 मेच्या दरम्यान ही आमच्याकडे स्थगिती आली। ह्याच्यापूर्वी जर आपण विचार केला तर आमच्या इथं ऑलरेडी रिडेव्हलपमेंटची कामं चालू झालेली आहेत। टोटल 53 आमच्या बिल्डिंग आहेत। 53 बिल्डिंगमध्ये 49 सोसायट्या आहेत। 49 सोसायट्यांमध्ये 32 आणि 33 नंबरची जी बिल्डिंग आहे ती रिडेव्हलप झालेली आहे आणि 50-51 ऑलरेडी रिडेव्हलप 10 वर्षापूर्वी झालेली आहे। मग हा क्लस्टरचा घाट कशा करता हा प्रश्न विचारण्यासाठी आम्ही निदर्शनं केली। आम्ही आमदारांच्या कार्यालयावर गेलो, तिथं निदर्शनं केली। आमदारांना आम्ही जाब विचारला की जर तुम्हाला असं काय करायचं होतं तर लोकमान्य नगरमध्ये सगळ्या लोकांना विचारायचं होतं। आत्ता आम्ही या ठिकाणी आलेलो आहे तर 500 ते 700 व्यक्तिगत पत्र आहेत लोकांची। प्रत्येक सभासदाने आम्हाला पत्र दिलेलं आहे की आम्हाला एकत्रीकरण नको, एकात्मिक विकासाची आम्हाला गरज नाही, तो शक्य नाही। कारण आमच्या 53च्या 53 सोसायट्या रजिस्टर्ड वेगळ्या आहेत। आम्ही तुम्हाला सांगतो की आमचं प्रॉपर्टी कार्डवर नाव आलेलं आहे। आमच्याबरोबर म्हाडानी कन्व्हेन्स डीड केलेलं आहे, आमच्याबरोबर म्हाडानी लीज डीड केलेलं आहे की जे नॉन ब्रेकेबल लीज डीड आहे। आमचे फ्लॅट जे आहेत ते ओनरशिपमध्ये आहेत, म्हणजे सेल्टीड फ्लॅटचं झालेलं आहे। असं असताना कुणाची संमती न घेता अशा पद्धतीचं 2025 जुलैचं 23 तारखेचं जे धोरण आहे, बरोबर आहे, ते धोरण म्हणजे तुम्ही 22ला केलेला GRला तुम्ही टॉपअप केलेला आहे, त्याला तुम्ही रिजेक्ट करून तुम्ही नवीन धोरण करताय आणि नवीन धोरण करत असताना विचारलं कुणाला? अरे विचारलं ना आम्हाला। अरे 100% दुर्लक्ष केलं जात नाहीये, दादागिरी केली जातीये। कायद्याचं सुद्धा या ठिकाणी कुठेही पायमल्ली होतीये किंवा बेकायदेशीर पद्धतीने आणि दादागिरी सत्ता आहे म्हणून सत्तेचा माज करण्याचं काम या ठिकाणी राज्य सरकार करतंय। संमती बोलले तुमच्या घेतलेल्या आहेत, हरकती आम्ही घेतलेल्या आहेत। त्याला काय लागतं, सूचना आणि हरकती घ्याव्या लागतात धोरण करताना। तर बोलले आम्ही केलेलं आहे। कुठल्या पेपरला बातमी आली? अजून तरी काहीच रिप्लाय आलेला नाहीये, म्हणून तर आम्ही इथपर्यंत पोहोचलोय ना। जर काही तिथे झालं असतं तर ते याची वेळच झाली नसती। एकतर आमच्या कुठल्याही सोसायटीला त्यांनी कळवलं नाही, त्यांचं पत्र परस्पर गेलंय। सोसायटीचं सेल डीड झालेलं आहे, बिल्डिंग ही सोसायटीच्या मालकी हक्काची आहे। म्हाडाबरोबर आमचं खूप 99 इयर्सपर्यंतचं लीज आहे आणि म्हाडा आणि कॉर्पोरेशन ह्यांनी 2017मध्ये बिल्डिंग धोकादायक आहे असं जेव्हा पत्र दिलं तेव्हा त्यांनी हालचाली का केल्या नाहीत? आत्ता एवढी वर्ष गेल्यानंतर अचानक तुम्हीच 2022मध्ये केलेला जो GR आहे त्याला तुम्ही टॉपल करून डायरेक्ट नवीन धोरण करता। त्याच्याबद्दलही आम्हाला कधीही काही कळवण्यात आलं नाही। म्हणजे आम्हाला गृहीत धरलं जातं आहे, आम्ही तिथे राहतो ह्याचं त्यांना काही आमचं अस्तित्वच माहीत नाही आहे का त्यांना? त्यांच्याशी बोलायला गेलं तर आपण ह्याच्यामधनं मार्ग काढूयात। आत्तापर्यंत काय मार्ग काढला गेला? काहीच नाही। म्हणून तर ही सगळी गर्दी इथे जमली आहे आत्ता। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। जागृत करण्यासाठी मी आंदोलन करतो। सगळ्या तरुणांनी जागृत झाले पाहिजे, त्यांचे अधिकार त्यांना मिळाले पाहिजेत। जर त्यांचं प्रबोधन झालं तर प्रत्येक माणूस, बाबासाहेबांचं एक वाक्य तुम्हाला सांगतो, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पिल तो डरकाळी थोड्याशिवाय राहणार नाही। तुम्हाला तुमचे हक्क माहिती झाले तर तुम्ही मागणार, मला माझे हक्क माहिती आहेत म्हणून मी बोलतोय, म्हणून मी लढतोय, म्हणून मी संघर्ष करतोय। इतकी सुंदर चित्र केल्यानंतर मला दुसऱ्या पक्षातले लोक कधीच माझं कौतुक करणार नाही, बरोबर? माझं कौतुक करणं काम तर मोदींच्या सहकार्याचंच होतं ना। महाराष्ट्रात कोणी सहकार्य नाही का? मग सोशल मीडियावर सगळं काम आहे माझं। मला चित्र करायचं, मला म्युझियम करायचंय, मला आता पैशाची गरज आहे, मला 1 कोटी रुपयाची गरज आहे। मी छोटंसं म्युझियम आर्ट गॅलरी उभी करीन
आणि माझी उपजीविका मी चालू ठेवी. त्याचबरोबर माझं देशाच्या प्रधानमंत्र्यांच्यावर जे प्रेम आहे, त्यांच्या बाबतीत जे माझ्या भूमिका आहे, जी भावना आहे, ती चित्रात उमटवणार आहे. त्याच्यानंतर मला ज्या अडचणी आल्या, मला हे सगळं उभं करायला अर्थसहाय्य मिळालं नाही, तर मोदीजी सगळं उपलब्ध करून देतात आणि इथली व्यवस्था त्याला अंमलात आणत नाही, ते का आणत नाही, त्याच्यावर माझा संघर्ष आहे की आजच्या तरुणांना मोदीजींनी जे उपलब्ध करून दिले ते मिळालं पाहिजे, ते का मिळत नाही. मी चित्रकार प्रेम राधाबाई बाबू माने, संत तुकोबा यांची भूमी, श्री क्षेत्र देव म्हणून आज इथं पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतोय आणि अत्यंत गंभीर विषयावर मी आपल्या समोर चर्चा करतोय, संवाद साधतोय. पत्रकार हा समाजाचा आरसा आहे, आमच्या भावनेचा तो प्रतिबिंब आहे. आमच्या भावना पत्रकारांनी पटलावर उमटल्या की त्या जगावर उमटतात आणि त्याची दखल घेतली जाते. आजचा विषय आहे की देशाचे प्रधानमंत्री आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी साहेब यांच्या सुंदर संकल्पनेतील विकसित आत्मनिर्भर भारत अत्यंत शिवाजी पार्क, एकतर शिवाजी पार्कामध्ये तळ झालं होतं आणि त्याही चिखलात केवळ मुंबईतलाच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या शिवसैनिक आला होता. वयोवृद्ध पण आले होते, महिला पण आल्या होत्या, आबालवृद्ध आले होते, स्वतःची चटणी भाकरी घेऊन आले होते. कारण आपल्याकडे बिर्याणी वगैरेची अशी काही सोय नाहीये, जे येतात ते स्वकष्टाचं असतं. असे सगळे शिवसैनिक आलेले. पाऊस पडत असताना सुद्धा कोणीही लाचचा हल्ला नाही. एकतर शिवाजी पार्कला दरवाजे नाहीयेत तसे, बांधावरनं उडी मारली का माणूस बाहेर जाऊ शकतो. त्याच्यामुळे आलेल्याला कोंडून ठेवण्याची काही तशी आम्हाला गरज वाटली नाही कधी, जी इतरांना कदाचित वाटत असेल की भारतात सुरू झाल्यावरती दरवाजे बाहेरनं बंद करतात, तशी काय आम्हाला गरज तरी वाटली नाही. आणि आपल्या आठवणीसाठी सांगतो की शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा जेव्हा झाला 1966, मी अर्थातच 6 वर्षाचा होतो. मी येता जाताना सगळ्या हालचाली बघत होतो, घरी गर्दी होते, शिवसैनिक येतायत आणि मग सभा कुठे घ्यायची, काय कुठे घ्यायची, त्या चर्चेत मी काही सहभागी नव्हतो, नक्कीच नव्हतो. पण या आठवणी शिवसेना प्रमुखांनी सांगितलेल्या आहेत की जेव्हा त्यांनी ठरवलं की पहिली सभा घ्यायची, कुठे घ्यायची, शिवसेना प्रमुख म्हणाले शिवाजी पार्कला. सगळे त्यांचे मित्रमंडळी होती आणि आजूबाजूची काही लोक होती. ते झाले तुम्हाला काही वेळ लागले का, शिवाजी पार्क पाहिले का किती मोठं आहे, जरा पहिली सभा आपण एक छोट्या हॉलमध्ये घ्यायला पाहिजे, नंतर एक छोटं मैदान बघू आणि असं करता करता जेव्हा आपल्याला वाटेल अंदाज येईल तेव्हा शिवाजी पार्कला घेऊ. तेव्हा बाळासाहेबांनी काय सांगितलं की मी पहिली सभा शिवाजी पार्कलाच घेईन, बघू कोण वेळ आहे, मी वेळ आहे का लोक वेळी आहेत. आणि आता कालांतराने कळतं की दोन्ही वेडे नव्हते, दोघंही व्यवस्थित ठरवून जे त्यावेळेला एक दिशा ठरवली त्या दिशेने तो प्रवास मला अभिमान वाटतोय की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही पुढे चालू ठेवलेला आहे. आणि त्याच जिद्दीने पाऊस समोर दिसत असताना सुद्धा मी, संजय आणि माझे काही 2-4 नेते शिवसेनेचे आम्ही बोलत होतो कुठे घ्यायचं, तर आम्ही म्हटलं परंपरा आहे आपली शिवाजी पार्क,